जानू तर सगळं विसरलीये, तिच्या मनातून सगळं पुसलं गेलंय. सो तू नव्याने सुरुवात करशील. जानूला पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पाडशील आणि जिंकशील. अरे पण ती तुला तिच्या समोर उभं पण करत नाहीये. आणि ती जर तुला तिच्या समोर उभं पण करत नसेल तर प्रेमात पाडणं तर लांबच राहिलं नाही. आय लाईक इट. आय लाईक इट. आणि बघ ना, काय कमालीच्या वेळेवर मी एंट्री घेतली. जानूने कशी खणखणीत कानाखाली वाजवली तुझ्या. भाई साहब, अरे आज तर धुळवडे. कुठे आहे आमचा गुंड्या? मस्त रंग लावणार त्याला. आज धुळवडे माहिती की नाही? बाबा मला पण रंग लाव ना. अगं तुला मी रंग लावणार आहे आणि नुसता रंगाने तर पाण्याने भिजवणार सुद्धा आहे. काय रे? कसला गोंधळ चाललाय? कशासाठी एवढ्या मोठमोठ्यांदा ओरडा लागलाय? अगं आजी आज धुळवड आहे. अगं आज सगळं माफ असतं. मस्त रंग खेळणार होता मी. अरे तुझी हिंमतच कशी झाली हे सगळं बोलण्याची? या घरात रंग खेळायची प्रथा नाही, तुलाही चांगला माहितीये. हे असले घाणेरडे प्रकार मला अजिबात आवडत नाही. त्या पिचकाऱ्या, रंग, ते पाण्याचे फुगे, हे असलं काहीही या घरात चालणार नाही, सांगून ठेवते सिद्धिराज. आजी ज्या ज्या वस्तू तू नाही म्हणतेस ना त्या त्या सगळ्या वस्तू मी आणलेल्या आहेत. त्यामुळे आज रंग खेळला जाणार आहे. संपला विषय. हे या घराची ही प्रथा नाहीये. आणि मला एक सांग सिद्धिराज, आज वरती इतका मोठा झालास तू, कधी बोलला नाहीस तू की मला रंग खेळायचे आहेत म्हणून. नेहमी ते असली थेर करण्यासाठी तू तुझ्या मित्रांच्या बरोबर जायचास आणि मग संध्याकाळी बाथरूम संपूर्ण रंगवून ठेवायचास. इथपर्यंत ठीक होतं, पण या वर्षी असं काय घडलेलं आहे म्हणून तुला अगदी रंग खेळायलाच पाहिजे. म्हणजे मागच्या वर्षापर्यंत कधी घडलंच नाही. कारण मागच्या वर्षीपर्यंत आपल्या घरात गोड गोंडू छोटस पिल्लू नव्हतं ना. मग तिचे लाड तर भागवायच लागणार. ओके नाही? दे बॉल सोडून आता. हे सिद्ध बाबा आता तर मज्जाच येणार. अरे मज्जा नाही, फुल ऑन धमाल. डोळे मीट. मस्त सरप्राईज आहे तुझ्यासाठी. काय पोरगं. क्रूज वरून जेव्हा पाण्यात तिने उडी घेतली ना, तेव्हा असंच तुला सुनावलं होतं. या प्रत्येक गोष्टीचं रिझन दिलं होतं तुला जयंत. आणि तरी सुद्धा अवतीभोवती फिरतोस. तरी सुद्धा तुला वाटतं की ती तुझ्याकडे येईल. ब्रेव्ह बट स्टुपिड एज वेल. मूर्खपणा करतोयस जयंत. कमाल वाटते रे मला तुझी. कुठून आणतोस कुठून हा एवढा मोठा कॉन्फिडन्स? ती तुला हेट करते हे माहिती असून सुद्धा तिच्या पुढे याची हिम्मत कशी होते रे तुझी? तुला माहितीये मी कशाची वाट पाहतोय? मी त्या दिवसाची वाट पाहतोय जेव्हा जानूला सगळं आठवेल आणि त्या दिवशी तुझी जी अवस्था होईल ना ती बघायची आहे मला. वाट तुला असं वाटतंय की सगळं पूर्वीसारखं चाललंय? विश्व, लेट मी टेल यू, आता पूर्वीसारखं काहीच राहिलं नाहीये. काही गोष्टी बदलल्या आहेत विश्व, आणि या बदललेल्या गोष्टींचे रिझल्ट्स आपल्याला लवकरच बघायला मिळतील. पण या बदललेल्या गोष्टींमधली पहिली गोष्ट म्हणजे मी, जयंत कानेटकर. नाउ जस्ट वेट अँड वॉच. तुला खूप सरप्राइजेस मिळणार आहेत या जर्नीमध्ये. जेव्हा दोन माणसं एकत्र येण्याचे ना फेजेस असतात, आणि
राग ही त्यातलीच एक फेज आहे. बट डोंट वरी जानू, तुझ्यासाठी मी ही फेस करायला तयार आहे. ते नेम चुकणार तुझा आहे टच चुकला. उडव का रंग, उडव का. तू येऊ नकोस. या घरात काही झालं ना तरी मलाच ओरडा. आईची पण बाबांनाच साथ. बाबा बोलतात ते बोलतातच. हं? या जयंतने पण थंडाईसाठी केलेला सगळा खर्च वाया घालवला. विचार केला होता या जयंतला थंडाईमधून भांग पाजून याच्याशी बोलेन, आणि याला बायकोशिवाय दुसरं काही सुचतच नाही. भांग प्यायला बायकोच्या मागे, शुद्धीवर आहे बायकोच्या मागे, अरे बायको मेली आहे बायकोच्या मागे, अरे बायको याला विसरली आहे तरी बायकोच्या मागे. जानूने याला सरभरीत करून ठेवलंय जयंतला. माझ्या सगळ्या प्लॅनचा विचका केला. शे. काय हे करायला लागलीस? उचल अगं, उचल काय मला. अगं अरे अगं आजी आता पाण्यात पडलीच ना, तर मग रंगाने सुद्धा खेळी आहे.